आणि माहिती आहे तुम्हाला अशा ह्या पावसात आपल्याला काही ना काही तर खाऊशी वाटतंच. तर मग तुम्ही पाहू शकता असं मी छानसं थोडंसं सर्विंग केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता जोरदार पाऊस चालू आहे. हाय हॅलो नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे UK वर. तर मग चला आज आहे सोमवार, तर फायनली आजपासून पुन्हा आमचं आहे ते रुटीन चालू झालेलं आहे. 2-3 दिवस जरा श्रेयांशला सुट्टी होती तुम्हाला सांगितलं पावसामुळे, तर जरा रिलॅक्स वाटत होतं. तर आमचा इश्यू तर तुम्हाला माहिती आहे, श्रेयांचं स्कूलचं टाईम आणि पाण्याचं टाईम एकच असतं आणि कसं पाणी चालू असल्यावर पटापट कामं होऊन जातात. कामं दुसरं काय नाही, धुणं भांडी तर ते लवकर होऊन जातं. तर पाणी नसल्यावरती थोडंसं मग नाही का टाईम लागतो, तर त्याच्यामुळे थोडासा इश्यू होतो. बाकी काही नाही, मग पुन्हा आल्यावरती कधी ना कधी तर करायचंच असतं. परंतु चला आता 2 दिवस सुट्टी होती, तर पावसाने पण सुट्टी घेतलेली आणि आजपासून स्कूल चालू झालं आहे, तर पाऊस पण चालू झालेला आहे. तर चला मग आत्ताच माझं छान आवरलेलं वगैरे आहे, नाश्ता वगैरे केला. मग त्याला सोडून आल्यावरतीच थोडंसं स्वतःच आवरते आणि मग घरातलं आवरत असते, कारण की मी टाईम पण लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून. तर चला मग अजून थोडंसं आवरते वगैरे आणि मग नंतर त्याला स्कूलमधून घालायला जायचं. आता पाऊस चालू आहे परंतु आणायला तर जावंच लागेल. तर चला मग ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच. तर चला आज दिवसभरात काय काय होते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल, त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2 hours later. चला तर मग नमस्कार सगळ्यांना. तर मग अशी थोडंसं आवरलं वगैरे घरातलं आणि आता मी रेडी झालेली आहे, कारण की 12:15 वाजलेले आहेत आणि 12:30 वाजता श्रेयांचं स्कूल सुटतं, तर मग त्याला घेण्यासाठी चाललेलं आहे. तर बाहेर पाऊस येतच आहे थोडासा, तर म्हणूनच सोबत छत्री आणि श्रेयांचं रेनकोट वगैरे घेतलेलं आहे. तर मग चला आता निघते, थोडंसं सामान घ्यायचं म्हणून थोडंसं 5 मिनटं आधी, कारण की मग काय होतं शॉपमध्ये गेलं मुलांचं असतंच, हे पाहिजे ते पाहिजे, त्यापेक्षा आधीच सामान घेऊन मग त्याला घेऊन येते, म्हणजे ते कसं इझी पडतं. कसं होतं आपण काही दुकानामध्ये गेलो काय घेतलं तर मग फक्त आपलाच मुलगा नाही तर मग बाकीचे पण मुलं पाहतात आणि मग मुलांचं माहितीच असतं, पाहिलं की मग सगळ्यांनाच वाटतं ना आम्हाला पण असावं म्हणून. आणि खाऊ तर लहान मुलांना प्रिय असतोच, अजून आपल्याला पण खाऊ वाटतं, तर मुलांचं काय आहे. तर चला मग आता निघते आणि मग श्रेयांशला घेऊन येऊलच, मग बोलेल तुमच्यासोबत. सो स्टे ट्यून गाईज. तुम्ही पाहू शकता पाऊस चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता जोरदार पाऊस चालू आहे. आणि इथे बघा श्रेयांची कशी रस्त्याने मस्त चालू आहे. हे बघ गाडी आली. ते बघ खरं पाणी आहे इकडे. इथे बघा श्रेयांशला पाण्यामध्ये खेळायचंय, त्याला बोलते तिकडच्या पाण्यामध्ये खेळ, तर त्याला इथल्याच पाण्यामध्ये खेळायचं. मंकी बास जास्त पलीकडे नाही जायचं, इकडे अलीकडे खेळ. श्रेयांश तिकडे भाऊ येईल मग. डर गया क्या? आणि अचानक असा एवढा मोठा पाऊस पडायला लागला ना, ज्यावेळेस आम्ही स्कूलच्या तिथे होतो त्यावेळेस. आता थोडंसं कमी झालं आहे, मग म्हणलं चला कमी झालं आहे तर आपण निघूया. तर चला तर मग मगाशीच मी श्रेयांशला घेऊन आले, तुम्ही पाहिलं असं नेताना एवढा पाऊस लागलेला, तर मग आम्ही थोडा वेळ तिथं थांबलो. मग थोडासा पाऊस कमी झाला की आलो. स्कूल चालू झाले तर पाऊस पण चालू झालेला आहे सोबतच. आणि माहिती आहे तुम्हाला अशा ह्या पावसात आपल्याला काही ना काही तर खाऊशी वाटतंच. तर मग म्हणलं चला आज बरेच दिवस झालं आपल्या चॅनलवरती पण रेसिपी पण काय अपलोड नाही केली आणि मी पण आज काहीतरी बनवणार आहे. तर मग म्हणलं फक्त बनवतेच तर बनूच कशाला, ते तुमच्यासोबत पण शेअर करेल. तर मग येताना त्याच्याच रिलेटेड थोडंसं सामान घ्यायचं होतं मला, मग ते घेतलं. ते स्कूलमध्ये जातानाच घेतलेले, कारण की सांगितलं तुम्हाला मुलांना नेलं ह्याच्यामध्ये दुकानात की काय इश्यू येतात ते. तर मग चला आता श्रेयाचं थोडंसं जेवण वगैरे त्याला झोपी वगैरे लावते आणि मग दोघं पण आम्ही आराम करतो आणि मग संध्याकाळी तुमच्यासोबत शेअर करेल की मी काय रेसिपी बनवते. तर मोस्टली काय होतं आमचं सकाळचा स्वयंपाक होतो, मग त्याच्यामुळे मी असं काय बनवायचं असेल तर ते इव्हिनिंगलाच बनवते, म्हणजे कसं नाश्त्याचं पण होऊन जातं आणि नाही का वातावरण पण छान असतं आणि
त्यावेळी खायची पण इच्छा होऊन जाते स्नॅक्ससाठी. तर मग चला थोडंसं आराम वगैरे करते आणि मग डायरेक्ट संध्याकाळीच बोलेल तुमच्यासोबत. चला तर मग नमस्कार सगळ्यांना. तर आमचा छान आराम वगैरे करून झाला आणि आता संध्याकाळचे 5 वाजून गेलेले आहेत. मी रेडी झालेली आहे आणि आमचं ठरलेलंच असतं, मी उठले रेडी झाले की मग त्याच्यानंतर श्रेयांश उठतो. तर त्याप्रमाणे श्रेयांश पण उठलेला आहे. आणि तर मग म्हणलं चला आज संध्याकाळी मस्त पाऊस पण चालू आहे बाहेर, तर म्हणलं काहीतरी बनवूयात, कारण की अशा पावसाच्या वातावरणात काही ना काहीतरी आपल्याला खाऊ वाटतंच. तर मग चला मी काय बनवते ते तुम्हाला सांगते. तर त्याआधी काय करते, कॅमेरा वगैरे थोडं व्यवस्थित सेट करते, कारण की आज दिवसभर सेल्फीतूनच चालू आहे. तर मग चला व्यवस्थित कॅमेरा वगैरे सेट करते आणि मग नंतर तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला तर मग मी छान कॅमेरा वगैरे सेट केलेला आहे आणि श्रेयांची पण झोप झाली. मम्मा काय बनवणार आहे गेस कर. काय हा, तर मग चला तुम्ही पाहू शकता इथे माझ्याकडे कॉर्न आहे आणि मी याचं बनवणार आहे चीज कॉर्न. अशा मस्त पावसाच्या वातावरणात छान बाहेर पाऊस पडत आहे. हो, आणि याच्यामध्ये मस्त असं यम्मी यम्मी डिलिशियस चीज कॉर्न बनवणार आहे. तर मग चला पावसाळ्यामध्ये हे नाही खायचं तर मग काय खायचं, आणि आता सीझन आहे आणि पाऊस नाही तर खायचं. पाऊस असतं तर चहा प्यायचं. कॉर्न मध्ये पण खूप सगळे घटक असतात जे आपल्या बॉडीसाठी सुद्धा खूप हेल्पफुल असतात. तर त्याच्यामुळे मग, आणि कसं असतं फक्त कॉर्न मध्येच नाही, प्रत्येक सीझन मध्ये जो जो पदार्थ आहे ना तर तो आपल्या बॉडीसाठी हेल्दीच असतो. त्याचे आपल्या बॉडीला काही ना काही फायदे असतातच. तर मग त्याच्यामुळे त्या त्या सीझन मध्ये ते खाल्लाच पाहिजे. आणि श्रेयांचं फेवरेट आहे ना, काय बोलतो तू याला? बुट्टा. हा, श्रेयांश बोलतो बुट्टा. तर मग चला काय करते पुढे तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. ओके मम्मा, तर मग चला हे थोडंसं काढायला अवघड जातं, परंतु व्यवस्थित आपण याला काढून घेऊ. एक लाईन निघली ना मग कसं बाकीचं निघायला एवढं हे नाही जात. तर मग चला मी पहिले सगळे दाणे काढून घेते आणि मग पुढे काय काय करते ते तुमच्यासोबत शेअर करेल. A few moments later. तर चला तर मग तुम्ही पाहू शकता मी इथे जे कॉर्न आहेत तर ते सगळे साईडला करून घेतले. अर्धा अर्ध करून मग केलं म्हणजे कसं पटापट होतं. तुम्हाला ज्या पद्धतीने इझी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर चीज कॉर्न बनवायचे तर हे थोडेसे असे वाफरले पाहिजेत. त्याच्यामुळे मी काय करते, लवकर होण्यासाठी कुकरलाच लावते. काय तू टाकतो ते. तर मग श्रेयांश याच्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करेल म्हणजे काय होईल, छान टेस्ट येईल. तुझ्या मनाने ठीक आहे. ओके, तर श्रेयांशने त्याच्यामध्ये इतकुसं मीठ ऍड केलंय. तर चला मग कुकरला छान याची एक शिट्टी काढून घेऊयात आपण. बस नाही तर चला मग छान याची एक शिट्टी काढून घेते आणि मग पुढे काय काय प्रोसेस करणार आहे मी तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणारच. तर चला तोपर्यंत काय करते, साईडला दूध हे करते. मग चहा का कॉफी? कॉफी. कॉफी लवरी मम्मा सांगतेच हो ना. तर मग चला चहा नाही तर कॉफी बनवा सोबतच काहीतरी. तर चला पहिले आपण याची एक शिट्टी काढून घेऊ. चला तर मग आता मी छान कुकरची एक शिट्टी काढून घेतलेली आहे. इथे साईडला दूध काढून ठेवलेलं आहे. लगेच गॅसवर नाही ठेवलं, कारण की काय होतं फ्रीजमधून लगेच एखादा पदार्थ आपण बाहेर काढला आणि तो लगेच गॅसवर ठेवला तर त्याच्यामधले जे जीवनसत्व असतात तर ते आपल्याला भेटत नाही. तर मग त्याच्यामुळे थोडा वेळ काढून ठेवायचं. आणि ते आपले कॉर्न जास्त नाही शिजवायचे, त्याच्यामुळे मी एकच शिट्टी घेतलेली आहे, कारण की ते फ्राय तर होणारच आहे. चला बनवूया काय. आणि श्रेयांशला बोललं तोपर्यंत तू होमवर्क कर तुझा कम्प्लीट ना. गरम आहे, मी 5 मिनिट असंच ठेवते आणि मग नंतर बाहेर काढू, कारण की वाफ लागते. चला तर मग कॉर्न आपले छान थंड झालेले आहे आणि आता मी तुम्ही पाहू शकताय जास्त पण शिजवलेले नाहीत, थोडेसे शिजवून घेतलेले आहेत.
कारण की मग ते याच्यामध्ये फ्राय होतातच. आणि चला आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. तर पुढच्या प्रोसेससाठी मी काय केलं तर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. आणि इथं आपलं दूध तर तुम्हाला सांगितलंच कॉफीसाठी. तर आता याच्यामध्ये मी टाकणार स्लाइस ऑफ बटर. तर बटर असे छान मेल्ट करून घेते पहिले. तुम्ही पाहू शकता, दिसते का? तर असं बटर मी छान मेल्ट करून घेते. आणि त्याच्यामध्ये मी टाकणार रेड चिली फ्लेक्स. काय हो, तेवढं कंप्लीट केलं तू. आणि सोबतच टाकणार ऑर्गॅनिक, जे आपण पिझ्झासाठी यूज करतो. तर ते ठेवते तुम्ही आलू. तर मग मी हे बटरमध्ये छान असं फ्राय करून घेते थोडंसं. आणि मग त्याच्यानंतर जाणार आपले कॉर्न. कॉर्नमध्ये ऑलरेडी मीठ आहे टाकलेलं आणि आपल्याला चीजचा यूज करायचा आहे. मग त्याच्यामुळे आपण मीठ थोडंसं जपूनच ॲड करू. थोडेसे मी ठेवते बॉईल केलेले, कारण की मला प्लेनवाले पण आवडतात. आणि ते छान मी असं फ्राय करून घेतलं. आणि तुम्ही पाहू शकता आपले कॉर्न छान फ्राय होत आहेत. आणि मसाल्याचा फ्लेवर पण त्याच्यामध्ये छान उतरत आहे. तर चला मग मी हे छान 4-5 मिनटं फ्राय करून घेतलेलं आहे. आणि चीज कॉर्न बनवतोय तर चीज तर टाकलंच पाहिजे. तर मग चला मस्त चीज ॲड करते. तुम्ही याच्यामध्ये मायोनीज पण ॲड करू शकता, म्हणजे कसं होईल थिकनेस येईल. किंवा तुम्ही असं व्हाईट सॉस वगैरे पण त्याच्यामध्ये यूज करू शकता, म्हणजे काय होईल ते छान असं मिक्सचर जुळून येईल. तर चला, मला तर मोस्टली असंच आवडतं. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे चीज. तर चीज कट करते मी थोडंसं. क्यूब असेल तर क्यूब पण हे करू शकता, तुम्ही ॲड करू शकता. तर चीज कॉर्न बनवतोय म्हणल्यावरती थोडंसं एक्स्ट्रा चीज तर झालंच पाहिजे. तर चला मग मी जो आपला एक क्यूब असतो तर तेवढा ॲड केलेला आहे. अजून लागलंच तर आपण तसं ॲड करू. तुम्ही मोझेला चीज पण ॲड करू शकता. ते कसं होतं लवकर असं मेल्ट होतं आणि नाही का, त्याने पण टेक्स्चर छान होतं. तर चला आता गॅस मी बंद करते. गरम असल्यामुळे चीज काय होईल लवकर मेल्ट होऊन जाईल. तर चला मग मी थोड्या वेळाने सर्व करते. साईडला काय करते, कॉफी बनवते. मग आपण मस्त असं नाश्त्याला काहीतरी छानसं खाऊयात. Few minutes चला मग आता later. मी छान सर्व करते. मला आणि श्रियांशसाठी चीज कॉर्न आहे तर ते थोडेसे एक्स्ट्रा चीजी तर झालेच पाहिजे. तर मग इकडे ते थंड होईपर्यंत मी छान इथे दोघांना आमच्या कॉफी बनवून घेतली. तर चला, श्रियांश पण आज कॉफी पिणार आहे माझ्यासाठी. हो ना, कॉफी डेट विथ मम्मा आणि मी. चला मग मी आणि श्रियांश मस्त आमची कॉफी डेट एन्जॉय करतो. तुम्ही पाहू शकता वरतून छान असं खिसून चीज तर गेलं पाहिजे. मी पण करतो. मी हाताला लावून नाही घेणार. तर चला, इथे आपले मस्त गरमागरम इथे चीज कॉर्न रेडी आहे. तर तुम्ही पाहू शकता यम्मी असे लागतात. मी असेच करते मोस्टली. ते काय होतं मायोनीज वगैरे टाकलं ना मग ते टाइम पण लागतो आणि प्रत्येक वेळेस आपल्याकडे अवेलेबल असतं असंच नसतंच. आणि इथे सोबतच बनवली आहे गरमागरम कॉफी. तर मग चला मस्त मी आणि श्रियांश कॉफी डेट वरती जाणार आहे घरामध्येच. हो ना, तर चला आम्ही दोघे छान एन्जॉय करतो. आणि श्रियांशला मी ते नॉर्मल ठेवलेले, त्याला ते आवडले ना, नॉर्मल वाले पण आवडले ना तुला. तर मग चला आम्ही मस्त एन्जॉय करतो. आणि मी श्रियांशची रिॲक्शन तुमच्यासोबत शेअर करेन. चालेल, तुला आवडते का नाही ते पण आपण शेअर करूया सगळ्यांसोबत. चला लेट्स गो. बाय बाय. तर मग तुम्ही पाहू शकता असं मी छानसं थोडंसं सर्विंग केलेलं आहे. आणि सोबतच कॉफी. तर श्रियांशला थोडीशी नॉर्मल कॉफी बनवली आणि माझ्यासाठी थोडीशी डार्क बनवलेली आहे. चला आता श्रियांश देईल तुम्हाला रिॲक्शन. कॉफी पितो पहिले, हे खाऊन बघ ना पहिले.
कशी लागते शंभर? छान. खरंच आवडलं. पण तिखट आहे. हो, रेड चिली फ्लेक्स टाकले ना त्याच्यात. का? तर चला तर मग या खायला. तुला प्लेन वाले देऊ? कॉफी दोन्ही हाताने पकड. चला तर मग नमस्कार सगळ्यांना. तर छान आम्ही नाश्ता वगैरे केला, त्याच्यानंतर मग आपलं रोजचं रुटीन जेवण वगैरे बनवलं, जेवण वगैरे केलं आणि आता आमचा पाण्याचा टायमिंग असतो 10 वाजताचा. मग छान पाणी वगैरे भरलेलं आहे. तर मग म्हणलं चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.